निवडणूक म्हणजे भिंतीवरचे पोस्टर, चौकाचौकातल्या घोषणा आणि आश्वासनांचा पाऊसच। पण आता राजकारणाची ही जुनी चौकट बदलते। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत फक्त बोलघेवडेपणा पुरेसा राहणार नाही, कारण आता शब्द हवेत नाही, कागदावर हवेत। नगरसेवक पदासाठी मैदानात उतरायचं असेल तर उमेदवारी अर्जासोबत शहर विकासावर निबंध सादर करणं बंधनकारक करण्यात आलंय। 100 ते 500 शब्दात निवडून आल्यानंतर नेमकं काय करणार, शहरासाठी काय बदल घडवणार आणि विकासाची दिशा काय असणार आहे, हे सगळं स्पष्ट, ठोस आणि लेखी स्वरूपात निवडणूक आयोगासमोर मांडावं लागणार आहे। म्हणजेच फक्त व्यासपीठावर उभं राहून मोठमोठ्या घोषणा देऊन चालणार नाहीत, आता विकासाचा आराखडा लिहून दाखवावा लागणार आहे। या निर्णयामुळे नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्यांची फक्त लोकप्रियता नाही, तर विचारांची खोली, तयारी आणि दृष्टिकोन समोर येणार आहे। राजकारणात प्रवेश करताना केवळ आश्वासन देणं नव्हे, तर शहराबद्दल नेमकं काय सुचतंय हे शब्दात मांडणं आता अनिवार्य झालंय। शहराचा कारभार हाती घेण्याआधी शहराबद्दलचा विचार आधी कागदावर उतरवण्याची हीच खरी लोकशाहीची कसोटी ठरणार आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।